नमस्कार. आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क. मी रिया पवार आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. दुधनी गेटीजवळ बोटिंगचा आनंद. दुधनी तलासरी तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव आहे जे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. उधवा ते खानवेल 10 किलोमीटर आणि खानवेल ते दुधनी 20 किलोमीटरचे अंतर आहे. दुधनीला जात असताना नगरात बहरम देवाचे मंदिर रस्त्यालगत दिसते. तसेच मधुबन डॅम देखील आहे. 1952मध्ये बांधलेले मधुबन डॅम डोंगराचे पाणी अडवण्यासाठी वापरण्यात आले. मधुबन डॅमच्या पाण्यामुळे बहरम देवाचे मंदिर नदीकाठच्या खानवेल दुधनी रस्त्यावर बांधले गेले. प्रत्येक वर्षी एप्रिल मेमध्ये डॅमचे पाणी कमी होते आणि जुन्या मंदिराचे अवशेष त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतात. दुधनी आणि कावचा या दोन गावांमधून कोळक नदी आणि वाघ नदी वाहतात. या नद्या वर्षभर पाणी वाहतात, परंतु पावसाळ्यात मोठा पूर येतो. ही नदी वाहत वाहत उत्तरेला वापी शहराकडे जाते, जिथे ती दमणगंगा नदी म्हणून ओळखली जाते. दुधनीला पर्यटक स्थळ म्हणून प्रसिद्धी मिळालेली आहे. खानवेल ते दुधनी रस्त्यावर डोंगरांच्या रांगा, झाडे झुडपे मधून मधुबन डॅमचे पाणी दिसते आणि या ठिकाणी 130 बोटींमध्ये बोटिंगची व्यवस्था सुविधा उपलब्ध आहेत. बोटीत 4 प्रवासी, एक नावाडी असा 5 जणांचा गट प्रवास करतो. बोटीमध्ये जॅकेट्स ठेवलेले असतात, जेणेकरून दुर्घटना टाळता येईल. विशेष म्हणजे बोटिंग पर्यटनामुळे आदिवासी समाजाला रोजगार मिळतो. पर्यटन वाढल्यास आदिवासींना उपजीविका मिळते, पण पर्यटक कमी आल्यास त्यांना दैनंदिन उत्पन्न मिळवायला त्रास होतो. वर्षानुवर्षे काही वर्षांपूर्वी या गावांमध्ये पर्यटकांची संख्या कमी होती, परंतु आता 3-4 वर्षांपासून पर्यटकांची हलकीशी वृद्धी झाली आहे. दुधनी एक निसर्ग सौंदर्याने नटलेलं ठिकाण आहे. चारही बाजूला डोंगरांची रांग, मध्यभागी वाहत असलेली नदी या ठिकाणाला आणखीन आकर्षक बनवतात. हे स्थान निसर्गप्रेमींसाठी एक अद्भुत अनुभव ठरू शकतो. तलासरीवरून आमचे प्रतिनिधी गोविंद गावित. या ठिकाणी शिकारा नाव का दर, एका नावमध्ये 4 व्यक्ती बसतील आणि 30 मिनटं म्हणजे अर्धा तास या ठिकाणी, आणि एका बोटीमध्ये 4 लोक बसतात आणि त्या 4 लोकांचं 100 रुपयाप्रमाणे 400 रुपये अर्ध्या तासाचं भाडं होतं. आपण या ठिकाणी खिडकीवर आलेलं आहे. दादा, तुमचं नाव काय? अश्विन मोहन. तुमचं कुठला मूळ गाव? दुधनी. आपण किती वर्षापासून या ठिकाणी आहात? 20-22 वर्षापासून आहे. तर पूर्वी सुरुवातीला किती बोटी चालत होत्या? कमीच चालत होते, 20-25 तेव्हा मग 69 बोट. आणि आता बनलं ना 2008मध्ये, जेव्हा आमची युनियन बनलं 2008मध्ये, ते बोटी 69 जसे झालं होतं. मग ते माझं जॉईन केलं. टोटल आता 123 बोटी आहेत. पूर्वी युनियन नव्हतं तेव्हा 20 बोटी होती. युनियन झाली तेव्हा 70 बोटी झाली आणि त्याच्यानंतर आता पूर्ण युनियन व्यवस्थित झाल्यानंतर साधारणतः 120 ते 130 बोटी चालतात. मी ह्या सगळ्यांना रोजचं रोज किती प्रमाणे काही भाडं वगैरे मिळत असेल? जेव्हा सुट्टीचे दिवस राहत ना तेव्हाच नंबर भेटतो, नाही तर असं एक दिवशी तर लागलं नाही तर 2-3 दिवसावर पण नंबर भेटतो. आता अठवायर मग पण भेटतो. आता टुरिस्टवर आहे, जेव्हा रजा राहिलं तेव्हा कस्टमर येतो त्या नंबर लागत असं 1-2 जास्ती नाही तर दिवाळीचे जे वेकेशन आहेत ना 10 ते 15 दिवस तेव्हा पब्लिक येते, तेव्हा लागत नंबर 2-3 असं. या ठिकाणी त्यांचं मत आहे की जेव्हा सुट्टीचं वॅकेशन वगैरे असतं तेव्हा या ठिकाणी आई वडील आपल्या मुलांना घेऊन फिरण्यासाठी येतात. कधी कधी त्यांना 2-2, 3-3 दिवस रोजगारसुद्धा मिळत नाही. अशी ही या ठिकाणी आपल्या आदिवासी समाजाची परिस्थिती आहे. प्रत्यक्ष जे बोट चालवतात त्यांना आपण विचारू, दादा तुम्ही बोट चालवता? तुम्ही दादा बोट चालवता ना? मग तुम्हाला कधी असा अनुभव कसा येतो, म्हणजे कधी बोट बुडते किंवा नाही बुडते असा काय अनुभव आहे का? बरोबर, त्यांचं मत आहे जेव्हा जर हवा असेल तर त्या बोटीमध्ये ती म्हणजे व्यक्ती बुडू नये त्याच्यासाठी सेफ्टी दिलेलं आहे. ते पूर्ण भरूनच तुम्ही प्रवास करू शकता. पण आतापर्यंत अशी कधी घटना नाही घडली ना? आतापर्यंत अशी कधी घटना घडली नाही. आणि एका बोटीमध्ये 4च माणसं बसू शकतात ना? 4 पेक्षा जास्त नाही बसू शकत.
हा, लहान मुलं, 4 पेक्षा लहान मुलं आपण बसू शकतात आणि एक बोट ड्रायव्हर, अशा पद्धतीने ह्या बोटी आहेत. ह्या बोटी आपण आपल्याला या ठिकाणी रांगेत आहेत, आपण बघूया की या ठिकाणी एवढ्या ह्या बोटी आहेत. बाकीच्या बोटी प्रवास करण्यासाठी गेलेल्या आहेत. पत्रकार गोविंद गावित.